हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागे हुकांचा ब्लाउज कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा इथं मी अस्तरचं कापड घेतलं आहे आणि 10 इंचची बाही आहे, त्याच्यामुळे 1 मीटर मी इथं अस्तर घेतलेला आहे। आता अस्तर बघा खालीवर होतं या साईडला, तर त्याच्यासाठी इथं एक लाईन ओढून घेऊया। अस्तरची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला घेतली मी, जेणेकरून आपल्याला माप वगैरे टाकायला व्यवस्थित समजेल असं। तर या पद्धतीने बघा मी इथं एक लाईन ओढून घेतली आणि तिथून आपल्याला आता काय करायचं, माप टाकायची आहे। तर इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती बघा लाईन ओढली, तिथूनच मी इथं 15 इंच घेतली। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच आणि इथं बघा लाईन ओढून घेऊया। त्याच्यानंतर मुंडा जो आहे तर इथं बघा मी 5.5 इंचच मुंडा घेतलेला आहे। तुम्ही इथं 6 सुद्धा घेऊ शकता। तर इथं 5.5 इंच मुंडा घेतला, त्याच्यानंतर बघा चेक करून घ्यायचं आणि लाईन ओढून घ्यायची आहे। आता हा 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर इथं बघा मी 10 इंचची घडी घेतली आहे, म्हणजे 8.5 इंच छातीचा चौथा भाग अधिक त्याच्यात 1.5 इंच घेतलेले आहे। तर हे बघा या पद्धतीने 1.5 इंच मार्जिनसाठी घेतलंय मी आणि इथं बघा 8.5 आणि 1.5 10 इंच झालं। तर या पद्धतीने इथे 10 इंचावरती मार्किंग केली। आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर हे बघा खूपच सोपी पद्धत आहे। वरच्या साईडला आपण जेवढं मार्जिन सहित एड करतो तेवढंच मी खालच्या साईडला घेत असते। आता इथं मेन आपलं मुंड्याचं माप आहे बघा, तर 1.5 इंचावरती मी पाठीमागच्या मुंड्याचा इथं आकार देण्यासाठी पॉईंट घेतला आणि जिथं आपण मार्जिनचं म्हणजे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हा आकार आहे तो द्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची मुंड्याची आकारची व्यवस्थित। आता आपल्याला बघा इथं गळारुंदी टाकायची आहे। पाठीमागचा गळा 2.5 इंचाची गळारुंदी घ्यायची। त्याच्यानंतर इथं हा पाठीमागचा गळा जो आहे तो 11 इंचचा आहे। खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करूया आणि पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ, म्हणजे खालच्या साईडला आपण 3 इंच तेवढं इथं मार्किंग केलं आणि असं लाईन ओढून घेऊया। तिरकस सिंपल असा गोल गळा आहे त्याची इथं अशी मार्किंग करून घेऊया। तर बघा या पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया। हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार झाला। इथं आता कटिंग करून घेऊया सर्वात पहिले, कारण आपल्याला हा पार्ट ठेवून पुढच्या भागाची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी सर्वात पहिले याची कटिंग करून घेऊया। तर हे बघा या पद्धतीने कटिंग करून घ्यायची, जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे तेवढं तर कट करून घेऊया आपण। तर 34 साईजचा जर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचा असेल तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता। आता इथं बघा पाठीमागचा भाग इथं या पद्धतीने ठेवलाय मी, तो सुद्धा कारण आपल्याला हे मागे हुकांचं ब्लाऊज आपण कटिंग करत आहोत, त्याच्यासाठी काय करायचं, पुढचा पार्ट सुद्धा आपल्याला बंद बाजूकडूनच काढायचा आहे। तर या साईडने मी बंद बाजूकडूनच हा पाठीमागचा भाग आहे तो ठेवलेला आहे आणि जशी मार्किंग होती तशीच कट केली। तर हे बघा या पद्धतीने इथं कटिंग करून घेतली मी। आता इथं सर्वात पहिले आपण मुंड्याचे आकार वगैरे इथं मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल ते। तर हे बघा या पद्धतीने इथं मार्किंग करून घेते। तर इथे बघा जास्त येते कारण पाठीमागच्या भागाला बघा आपण खालच्या साईडला एक्स्ट्राची पट्टी जी आखली होती तर ती पट्टी कट करायची राहिली होती, त्याच्यासाठी खालीवर होतं ते अस्तरचं कापड आणि आपण खालच्या साईडला एक लाईन ओढली होती खडूने, तर ती कट करायची राहिली, त्याच्यासाठी हे जास्तीचं होतंय। तर आपण याला नंतर कट करून घेऊया। तर हे बघा 1 इंचावरती पुढच्या भागाचा आपल्याला इथं मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि पुढच्या मुंड्याचे आकार 1 इंचावर द्यायचा आहे आपल्याला। आता बघा इथं गळारुंदी आपण 2.5 इंच घेऊया। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त गळा घेऊ शकता, म्हणजे इथं मी 7 इंचावरती मार्किंग केली आहे। तर या पद्धतीने मला सिंपल गोल गळा घ्यायचा आहे पुढच्या साईडला सुद्धा। आता बघा आपण हा पुढचा पार्ट आहे आणि पाठीमागचा पार्ट होता तो 15 इंच होता आणि आता इथं आपण उंची मोजून घेऊया सर्वात पहिले। तर हे बघा टक्सची मार्किंग करूया 11 इंचावरती। तर बघू शकता तुम्ही 11 इंच पुढच्या टक्सची मार्किंग केली। हे बघा वरच्या साईडला आपण एक्स्ट्राचं मार्किंग करायचं राहिलंय, कारण पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपला जो होता तो कट करायचा राहिला होता, त्याच्यासाठी ती मार्किंग राहून गेली। तर इथं बघा या पद्धतीने गळा आहे तो नंतर कट करता येतो। 9.7 इंचाचा घेतलेला आहे मी
तर या पद्धतीने चेक करूनच घ्यायचं आहे. आता पुढच्या भागासाठी आपल्याला इथं 1 इंच वरती मार्किंग करायची आहे, कारण मागच्या पार्टपेक्षा पुढचा पार्ट असतो तो 1 इंच जास्त असतो, त्याच्यासाठी 1 इंच खालच्या साईडला वाढवलं. आता आपल्याला इथं टक्सची मार्किंग करायची आहे. तर बघा इथं मी 4.5 इंच आडवा टक्स घेते. आपण उभा टक्स इथं 11 इंचावरती घेतलेला आहे. तर हे बघा 4.5 इंच घेतलं. आता इथून सुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा अशी लाईन ओढून घेतली मी. त्याच्यानंतर आपल्याला बघा आपण 4.5 इंच मार्किंग केली, तिथून पुढे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा 2 इंचवर मार्किंग केली आणि तिथून वरती परत आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर हे वरती जे आहे ते 2 इंच इथं सर्व मापांसाठी आहे. तर बघा इथं या पद्धतीने मार्किंग करून घेतली. आता बघा इथून आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेसचा. तर तुम्हाला जसं आकार देता येत असेल, म्हणजे हात तुमचं जसं वळत असेल तसं तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. तर इथं बघा प्रिन्सेसचा आकार दिला मी इथं. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने जर आकार दिला तर आपला प्रिन्सेसचा पफ एकदम व्यवस्थित येतो. आता इथून बघा अर्धा इंचवरती एक मार्किंग करायचं आणि या पद्धतीने इथं लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा 4.5 इंचचा टक्स घेतला होता तिथपर्यंत, जसं मी दाखवले तसं. त्याच्यानंतर आपल्याला मार्जिंगसाठी इथं एक्स्ट्रा वाढवायचं आहे. आता इथून आपण 2 इंच घेतलं होतं तेवढं या साईडला सुद्धा घ्यायचं आहे. आता मुंड्याकडून बाजूकडे बघा 1 इंच सर्व साईजसाठी हे एकच माप आहे 1 इंच. आणि इथून आता बघा 2 इंच तिथं घेतलं होतं तेवढंच इथं घ्यायचं आहे आपल्याला पुढे. हे बघा आता पुढचे पार्ट जोडण्यासाठी आपल्याला इथं मार्जिंग पाहिजे असते, त्याच्यासाठी हे एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे मार्जिंगसाठी. या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. आता हे एवढं आपलं कट होणार आहे इथं आणि ही इथं एवढी मार्जिंग इथून आपण तिकडच्या साईडला गेली आपली मार्जिंग. तर या पद्धतीने बघा आता इथं आपण मार्किंग करून घेतली आणि इथं बघा आता खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्राचं आहे, कारण तिथं आपण फिटिंग करणार आहोत. तर इथून अशी लाईन ओढून घ्यायची. तर हे बघा या पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता आपण इथं पुढच्या इथं गळ्याचं बघा मार्किंग करू व्यवस्थित आहे. 6.25 इंच आलेलं आहे. तर हे बघा गळासुद्धा व्यवस्थित आहे, तर तसंच राहू देऊया आपण. आता कटिंग करून घेऊया. तर बघा जसं आपण मार्किंग केली तसंच इथं कटिंगसुद्धा महत्त्वाचं आहे आपलं. तर जशी मी मार्किंग दाखवलेली आहे कटिंग करत आहे तसंच तुम्हीसुद्धा कटिंग करायचं आहे. तर हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले वरचा आपण बघा इथून मार्किंग केलेले शोल्डरपासून ते कट करायचं. इथे पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे आपल्याला. तर हे बघा या पद्धतीने कट झालं आहे आपलं पुढचा पार्ट. आता बघा सर्व पार्ट जे आहेत ते एक 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 इथं आपल्याला कट करायचे आहे. इथं पुढचे पार्ट आपण कट करतो आहे. तर इथं प्रिन्सेसचा आकार आहे तो कट करायचा या पद्धतीने. त्याच्यानंतर हे बघा मार्किंग केलेलं दिसतंय तुम्हाला, तिथं सरळ लाईन दिसते, तिथून एवढं कट करायचं आहे. कारण आपण जेव्हा इथं शिलाईन करू तेव्हा तो पफ जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो. आणि हा पुढचा जो पार्ट आहे तो बघा डबल आहे, तो म्हणजे बंद बाजूकडून आपण कट केला त्याच्यासाठी. आता हे बघा व्यवस्थित आपलं इथं झालेलं आहे कट पुढचा पार्ट. आता इथं बाहीची कटिंग करणार आहोत. तर बाही 10 इंचची आहे, तर 10 मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं असतं. सर्वात पहिले आता बघा इथं आपण छातीची घडी मार्जिंग सहित 10 इंच घेतली होती. तर बाहीची घडी कट करताना सर्व साईजसाठी तुम्ही इथं बघा जेवढी छातीची घडी तुम्ही मार्जिंग सहित घेतलेली आहे त्याच्यामधून 1 इंच कमी करायचं आहे. आता 10 इंच होतं, तर मी इथं बघा 9 इंच घेतलेले आहे आणि बाही 10 इंचची आहे, तर 1 इंच बाही लांबीमध्ये ॲड केलं. 11 इंच इथं दोघं साईडला मार्किंग केली या पद्धतीने. आता इथून आपल्याला आकार देण्यासाठी 3 इंच इथं 3 इंचवरती मार्किंग केलं मी आणि आतल्या साईडला इथं 2 इंच घ्यायचं आहे. तर या पद्धतीने 2 इंचवरती घेतलं आणि तिरकस अशी लाईन ओढून घेतली. आता जिथं 2 इंचचा पॉईंट घेतला तिथून आपल्याला 3 मार्किंग करायची आहे 1.5 इंचावरती. तर हे बघा या पद्धतीने मी तिघं मार्किंग करून घेतले. आता पहिला मार्किंग आहे तिथं खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 मार्किंग केलेले आपण त्यांना वरच्या साईडला घ्यायचे, जसं दाखवते मी तसं. आणि या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं
आकार द्यायचा आहे. तर हा बघा खूपच सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि बाहीमध्ये जर तुम्हाला चुन्या वगैरे येत असतील त्यासुद्धा येणार नाही. आता दंडघेर आहे ते 5 इंच आणि पुढे बाहीचं इथं आपलं मार्जिनसाठी 2 इंच घेतलं मी. तुम्ही इथे 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता. तरी बघा या पद्धतीने आपली बाही कटिंग झाली. 10 इंचची आहे त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आपण, म्हणजे 11 इंचची ही आपली बाही तयार झाली. या पद्धतीने कटिंग करून पहा. बाही जोडताना अजिबात उरत पण नाही आणि कमी पण पडत नाही ती. तर एक तास नक्की ट्राय करून बघा. आता सर्वात पहिले बघा पुढचा जो आकार दिलेला आहे मुंड्याचा तो इथं कट केला मी. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा तिरकस लाईन ओढली होती दंडघेरच्या तिथं मार्जिनची, ती इथं कट करायची आहे. तर हे बघा या पद्धतीने कट झालं. आता बाही ओपन करायची आणि पुढचा जो आकार आहे तो इथं कट करायचा आहे. हा बघा या पद्धतीने कट झाला. आता बघा बाही बघा एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर इथं बघा ब्लाऊज पीसचं मी कापड घेतलेलं आहे. तर सर्वात पहिले आपण इथं बाहीची कटिंग करून घेऊया, म्हणजे दुसरे पार्ट कट करायला आपल्याला सोपं जाईल. तर बघा इथं कापड कमी पडत होतं कारण दोघं साईडला आपल्याला बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. कारण पाठीमागच्या भागासाठी आणि पुढच्या भागास आपलं बाहीसाठी काठ दिलेले आहेत त्यासाठी. तर इथे बघा हे काठ आहे ते पाठीमागच्या भागासाठी येणार आहे. तर इथे बघा ते सुद्धा मी बंद बाजूकडून काढते. तर हे असं व्यवस्थित ठेवायचं कापड आणि हे बघा खालीवर होतं ते व्यवस्थित ठेवायचं आणि पहिले चेक करायचं, कारण आपल्याला पुढचा पार्ट जो आहे तो सुद्धा बंद बाजूकडूनच कट करायचा आहे त्याच्यासाठी. तर हे बघा पहिले चेक करायचं. आता हा पुढचा पार्ट ठेवला मी, पाठीमागचा भाग पुरतोय की नाही ते चेक करायचं. हे बघा दोघं पुरत आहे त्याच्यासाठी, नाही तर याला ओपन बाजूकडून ठेवावं लागला असता आपल्याला. पाठीमागचा भाग आहे तो, कारण मागे हुकांसाठी आपल्याला कट करावा लागला असता म्हणून. तर आता बघा इथं कट करून घेऊया. पाठीमागचा पार्ट आहे तो. आता इथे पुढचा पार्ट ठेवूया. तर हे बघा या पद्धतीने बंद बाजूकडूनच आपल्याला हा आकार कट करायचा आहे. पुढचा जो गळा घेतलेला आहे तर तुम्ही इथं पानगळा किंवा बसेरा गळा घेऊ शकता. तर इथं गोल गळा सांगितलेला होता त्याच्यासाठी मी गोल गळा घेतलेला आहे सिंपल. आता इथं बघा पुढचं पार्ट कट करायचे आहे आपल्याला. तर अर्धा इंचाची मार्जिन सोडून इथं मी कट करून घेते. डिझाईन वगैरे काय सांगितलेली नाही, सिंपल असा आहे हा. तर हे बघा इथं आपली कटिंग झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.